तर तुमची सुरुवात कशी झाली? ट्रेकिंग ह्या दौऱ्यांना तुमची सुरुवात कशी झाली? सुरुवात मला आठवतंय, लहानपणी मी 3रीत वगैरे असताना माझे वडील मला सिंहगडवर दर रविवारी घेऊन जायचे. इतके गड तुम्ही शोधून कसे काढले? तर एखाद्या लीडरला एखादी ट्रेक ही प्लॅन करायची आहे, तर ही कशी त्याची एक प्रोसेस कशी असते ही? सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे आधी कुठे जायचं हे ठरवलं पाहिजे. गडाची अजून डिटेलमध्ये माहिती काढली पाहिजे. गडाचा इतिहास पण जाणून घेतला पाहिजे. नुसतंच जाऊन आलं असं नाही. त्या प्रत्येक गडाचा एक इतिहास असतो. प्रत्येक गड बांधल्याचं एक कारण असतं. गावात नेहमी वाटाड्या सोबत घेऊन आपण जाऊ शकतो. गडाच्या पायथ्याशी असलेले गावकरी खूप प्रेमळ आणि अगदी हेल्पफुल असतात. ते जाण्याचं माध्यमाचं काय? हां, बऱ्याच लोकांना असा गैरसमज असतो, की मला ट्रेकिंगला जायचंय म्हणजे माझ्याकडे कुठली तरी क्रुझर बाईकच पाहिजे किंवा अगदी हाय एंड एसयूव्ही पाहिजे. तर हा अतिशय गैरसमज आहे लोकांचा. तर झालं असं, मुघल पेडगावचा किल्ला जो आहे, तर तिथे अरबी घोडे आणि भरपूर सारा खजिना घेऊन ठाण मांडून बसले होते आणि ती खबर लगेचच मराठ्यांना लागली. तुम्हाला ऊर्जा कुठनं मिळते? ऊर्जा? अहो, छत्रपती शिवाजी महाराज याहून मोठी ऊर्जा काय असू शकते? आपण तर त्यांच्या पायाची धूळ पण नाही. आणि त्यावेळेचे मावळे पण असे होते, की अक्षरशः महाराजांनी सांगितलेल्या मोहिमेवर जाण्यासाठी भांडायचे, की महाराज मला जाऊ दे, मला जाऊ दे, मी जाणार. आणि नाहीतरी आजकालची पिढी वैयक्तिक स्वार्थासाठी काय काय करते हे तर आपण पाहतोच. गडावर जाऊन सिगरेट, दारू असल्या गोष्टी करतात. तर आपल्या मावळ्यांनी तिथे जीव दिला आपल्या स्वराज्यासाठी आणि तिथे जाऊन असं करण्यात लाज वाटली पाहिजे आपल्याला. अशा गोष्टी सध्या चालू आहेत. माझ्या सगळ्या व्ह्यूअर्सचं मी स्वागत करतो पॉवर ऑफ व्हॉईस या नवीन पॉडकास्टमध्ये. तर आज आपल्यासोबत असे एक गेस्ट आहेत, ज्यांचे ट्रेकिंग या संदर्भात त्यांना महारथी हासिल आहे. तर अशाच ट्रेकिंगच्या एका 100 गडांच्या मोहिमेवर तिथे त्यांची वाटचाल चालू आहे. तर आपण अशा एका गेस्टला आज घेऊन आलो आहे. तर त्यांचं नाव आहे प्रथमेश जोशी. तर प्रथमेश जोशी, कसं वाटतंय तुम्हाला? पहिला पॉडकास्ट आहे तुमचा. सर्वप्रथम तर मी खूप आश्चर्यचकित आहे. आपलं बोलणं झालं होतं, की तुम्ही हिंदीतनं पॉडकास्ट करणार आता आहात वगैरे. त्या हिशोबाने मी आलो होतो. पण इथे आल्यावर एकदम मराठी कसं काय? हिंदीमध्ये तर आपले सगळे पॉडकास्ट तर हिंदीमध्येच होणार आहे आणि चॅनलचं माध्यम पण हिंदीचं असून, पण हा महाराष्ट्राच्या मातीचा विषय आहे. ट्रेकिंग, गड, किल्ले, महाराष्ट्राच्या मातीचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आहे. अगदी बरोबर बोललात. गडकिल्ले हा विषय मराठीतनंच योग्य वाटतो. त्यामुळे आपल्या या प्रस्तावाचं मी अगदी आनंदाने स्वागत करतो. तर सर्वप्रथम सर्व भाविकांना राम मंदिराच्या खूप खूप शुभेच्छा. हो, शेक बरोबर. राम शेकडो वर्ष मंदिराच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडनं. शेकडो वर्ष ज्याची सर्वांनी वाट पाहिली, त्या त्या दिवशीच हा पॉडकास्ट होत आहे. याबद्दल तर मी अगदी माझा आनंद द्विगुणित झालेला आहे. नक्कीच. हायकिंग आणि ट्रेकिंग नक्की काय आहे? हायकिंग आणि ट्रेकिंग हे तसं म्हणायला गेलं तर सेम आहेत, पण तसं म्हणायला गेलं तर वेगळे पण आहेत. म्हणजे हायकिंग ह्याच्यात काय होतं, हायकिंग हे शॉर्ट ड्युरेशनसाठी असतं. जे की आपण आता वन डे एखादा ट्रेक करून आलो, तर त्याला हायकिंग म्हणतात. आणि हेच ट्रेकिंग जे आहे, तर ते लाँग ड्युरेशनसाठी असतं, की आपण गेलो 2-3 दिवस राहून कॅम्पिंग वगैरे सगळं ट्रेकिंगमध्ये इन्क्लूड असतं. तर या दोन तशा म्हटलं तर वेगळ्या गोष्टी आहेत, पण तशा म्हटलं तर म्हणजे शेवटी एकच गोष्ट आहे, असं नक्कीच म्हणता येईल. तर जे शिकाऊ ट्रेकर्स आहेत सुरुवातीला, तर त्यांनी माझ्या मते हायकिंगपासून सुरुवात करावी, की जेणेकरून त्यांना एक अंदाज येईल निसर्गात जाऊन आपण कसं काय वावरावं याचा वगैरे. असं बऱ्याच गोष्टी तिथे असतात. तर ते सगळं एक्सपिरियन्स करण्यासाठी पहिल्यांदा हायकिंग करावं. त्यांना त्यांच्या स्ट्रेंथ्स पण ओळखू येतील, की आपण किती वेळात चढू शकतोय गड किल्ले किंवा आपला स्टॅमिना चेक करता येतो. तर ह्या गोष्टी या सर्वांमध्ये येतात. अगदी बरोबर. तर तुमची सुरुवात कशी झाली? ट्रेकिंग ह्या दौऱ्यांना तुमची सुरुवात कशी झाली? सुरुवात मला आठवतंय, लहानपणी मी 3रीत वगैरे असताना माझे वडील मला सिंहगडवर दर रविवारी घेऊन जायचे. तर मी अगदी तेव्हा पळतच चढायचो सिंहगड. अगदी 40-50 मिनिटात माझा पळत-पळत चढून होत जायचं. कारण लहानपणी तुम्हाला माहितीच आहे आपण किती ॲक्टिव्ह असतो. तर ते दर रविवारचं रुटीन ठरलेलं असायचं. तर आणि त्याच्यानंतर आमच्या शाळेत पण ट्रेकिंग पण व्हायचं. म्हणजे ट्रेकच्या सहली पण असायच्या नॉर्मल सहलींसोबत. तर तिथेही 2-4 गडकिल्ले झालेले होते. त्याच्यानंतर मग माझे मोठे भाऊ आहेत संकेत म्हणून. तर ते ज्ञानप्रबोधिनीचे दलाचे लीडर आहेत. तर ते पण दलाच्या मुलांसोबत वगैरे ट्रेकला घेऊन जायचे त्या सर्वांना. तर तिथनंही मला प्रेरणा मिळाली ट्रेकिंगची वगैरे. आणि आमचे जे सौ विमलाबाई गरवारे गणेशोत्सव उपक्रम हा आमचं जे पथक आहे,
तर त्याच्यात आम्ही फक्त ढोल ताशाच वाजवत नाही, तर इतर सार्वजनिक कार्यक्रम देखील होत असतात. तर त्यातलाच एक भाग हिवाळी सहलीचा आहे आमचा ट्रेकिंगचा. तर तिथेही बरेच रोहित कोळेकर सर, त्यानंतर अमित गोवंडे सर यांच्याकडनंही मला खूप मार्गदर्शन मिळालं ट्रेकिंगबद्दल आणि बरीचशी माहिती मिळाली. आणि नंतर खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती म्हणजे शिवनेरी गडावर. तिथे आकाश, आशुतोष हे सगळे माझे मित्र आम्ही सोबत जात असतो ट्रेकिंगला. तर तेव्हा तिथे गेलो होतो आणि तिथे वर गेल्यावर एक महाराजांचं हे जन्मस्थान आहे शिवनेरी. तर तिथे गेल्यावर मला एक वेगळीच प्रेरणा मिळाली, की अजून आपण गड-किल्ले पाहायला पाहिजेत म्हणून. अशी एक वेगळीच ऊर्जा. महाराज म्हटलं की एक ती ऊर्जा सर्वांच्याच मनात संचारते बरोबर. नक्कीच. त्यामुळे अशा रीतीने तर माझी सुरुवात झाली ट्रेकिंगची. तर आतापर्यंत किती गडांचा तुमचा हा दौरा आहे? मी ऍक्च्युली हे असं काउंटसाठी तर असं करत नाही, की असं एवढे किल्ले झाले पाहिजेत वगैरे अशा ह्या मताचा तर मी नक्कीच नाहीये. आपलं अशी गड किल्ल्यांबद्दल ओढ आहे, त्यामुळे मी ट्रेकिंगला असं जात असतो आणि वेगवेगळे गड पाहावेत एवढीच माझी इच्छा आहे. त्यामुळे मी त्याबद्दल रिसर्च वगैरे चालू केला शिवनेरी नंतर, की बरेच आहे. पण ॲज सच मी काउंटसाठी असं जात नाही. तरी किती अंदाजे किती गड झाले असतील तुमचे? तसं म्हणायला गेलं तर 70च्या वरती तर झाले असतील आतापर्यंत, कारण मी 2021 पासून ट्रेकिंग चालू केलं. त्यामुळे ते होत नक्कीच 70च्या पुढे झाले असतील. पण ते काय मोजले नाहीत. मोजले नाहीत. बरोबर. 70 गड 70च्या पुढे तुम्ही म्हणताय. इतके गड तुम्ही शोधून कसे काढले? पहिल्यांदा मला वाटायचं, की जे फेमस जे आहेत काय सिंहगड, रायगड, राजगड, तोरणा, तर साधारणपणे एवढेच गड असतात आणि इतर असे काही काही माहीतच नव्हतं सुरुवातीला. तर मी आधी इंटरनेटवर पहिल्यांदा शोधणं चालू केलं गडांबद्दल. तर तिथनंही काही थोडीफार माहिती मिळाली. त्यानंतर Instagramवर जे रील्स येत असतात, तर तुम्ही मला तो पावसाळी बेडकं अजिबात समजू नका. मी त्यातला अजिबात नाहीये. पावसाळी बेडकं म्हणजे नक्की काय? हे पण आमच्या व्ह्यूअर्सला सांगा. पावसाळी बेडकं म्हणजे थोडासा पाऊस पडला की लगेच रील काढायला चाललंय गडावर. तरी अशी पण लोक काही काही असतात जे की आपण सोशल मीडियावर आजकाल इंस्टाग्रामवर बघतोच आहे, की ज्यांना फारसं काही इतर काही तर माहित नसतं. उगाच आपले रील बघायचे आणि पाऊस पडला की निघायचं लगेच. डान्स वगैरे करायचे वगैरे असल्या भानगडी करू नयेत लोकांनी, अशा नक्कीच मला असं वाटतं. आणि सीझनल लोक असतात काही काही की जी सोयीनुसार जात असतात. तर गडकिल्ले असा विषय की प्रत्येक ऋतूत त्या गडाचे वेगवेगळी बाजू आपल्याला बघायला मिळते. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यानंतर म्हणजे एक ट्रेक क्षितिज नावाची एक वेबसाईट आहे. तर ती मला एका मित्राने सांगितली. तर तिथे 350हून अधिक गडांची माहिती आणि सगळे मॅप वगैरे असं सगळं दिलेलं आहे. तर मी आवर्जून ती लोकांना सांगू इच्छितो की अतिशय उपयुक्त साईट आहे आणि मी पण त्याच साईटचा बरेच वर्षाले वापर करतोय सगळे गड किल्ल्यांची माहिती वगैरे घेण्यासाठी. तर मी आपल्यालाही विनंती करतो की याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये टाकावी, म्हणजे नक्कीच. आपल्या व्ह्यूअर्सनाही त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि त्यानंतर म्हणजे गुगल मॅप्सवरनं थोडीफार माहिती जी आपल्याला रिव्ह्यूज मधून मिळत असते, तर त्या हिशोबाने मी सगळा रिसर्च तो केलेला होता पूर्ण याचा. तर एखाद्या लीडरला एखादी ट्रेक ही प्लॅन करायची आहे, तर ही कशी, त्याची एक प्रोसेस कशी असते ही? सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे आधी कुठे जायचं हे ठरवलं पाहिजे. लोक काय करतात, ओके गुगल फोर्ट्स नियर मी असं बोलतात, जो गड दिसेल तिथे जातात. काही म्हणजे इतर काही बघणं नाही, काही नाही. तर तसं नाही करायला पाहिजे. नुसतंच डिस्टन्सवरनं हे ठरवू नाही शकत की आपण, ती काय पिकनिक स्पॉट नाही की जो जवळ आहे तिथे जाऊन आलं. तर गड ठरवण्यात पण एक प्रोसेस असते, जी की त्याची डिफिकल्टी, त्याचा एन्ड्युरन्स, म्हणजे गड किती मोठा आहे, आपल्याला किती वेळ चढायला लागू शकतं, काय काय किती डिफिकल्टीच आहे, रॉक पॅच आहेत का, या सगळ्या बऱ्याच गोष्टी तिथे बघण्यासारख्या असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेदरनुसार पण आपल्याला ते बघावे लागतात, की काही काही गड हे पावसाळ्यात जाणं अशक्य असतं किंवा खूप रिस्की असतं. तर ते आपण आधी आपल्याला ते माहीत असलं पाहिजे. नाही तर असं नको व्हायला की तिथे गेलो आणि जाताच वर नाही आलं किंवा काही अपघात झाला. तर ह्या गोष्टी पण कन्सिडर करायला पाहिजेत त्या ह्याच्यात. अगदी बरोबर. आणि त्यानंतर गडाची अजून डिटेलमध्ये माहिती काढली पाहिजे. गडाचा इतिहास पण जाणून घेतला पाहिजे. नुसतंच जाऊन आलं असं नाही. प्रत्येक गडाचा एक इतिहास असतो. प्रत्येक गड बांधल्याचं एक कारण असतं. तर तेही आपण जाणून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर अजून गोष्ट म्हणजे त्या गडाचा एखादा मॅप आपल्यासोबत असला, जसं मी ती वेबसाईट सांगितलं, तिथे बऱ्यापैकी गडांचे तिथे मॅप अवेलेबल आहेत. तर त्याची एखादी प्रिंटआउट काढून गेलं तर त्याचा आपल्यालाच फायदा होतो, की काही गोष्टी बघायच्या राहून गेल्यावर असं होत नाही. आणि आणखीन एक महत्त्वाचा म्हणजे गडाचा स्टार्टिंग पॉईंट. तर बऱ्याचशा वाटा गडाकडे जाणाऱ्या असतात. तर जी मळलेली पायवाट आहे, तर शक्यतो तीच निवडावी. जर तुम्ही बिगिनर ट्रेकर असाल तर मळलेली पायवाट निवडणं कधीही चांगलं.
कारण तो स्टार्टिंग पॉईंट वगैरे सगळं शोधून मगच गडावर गेलेलं उत्तम असतं. नाहीतर वेगळ्या वाटेने गेलो आणि नंतर जंगलात वगैरे हरवून गेलो तर नक्कीच आपल्याला प्रॉब्लेम्स येऊ शकतात. अशा आहेत. त्यानंतर आणखीन म्हणजे आता सोशल मीडियाचा तुम्ही पाहूच शकता की सगळीकडे फेमस आहे. तर त्याचा योग्य उपयोग करून आपण YouTubeवर व्लॉग्स वगैरे बघून जर गेलो, तर सपोज आता 4 लोकं जाणार आहेत. तर एखाद्याने YouTube व्लॉग वगैरे बघून ठेवले, तर सगळी त्याला आधीच माहिती असली की तो इतरांनाही नीट सांगू शकेल आणि सगळा गड पूर्णपणे पाहून होईल आणि काही राहून नाही जाणार. थोडं मध्ये मी तुम्हाला थांबवतो इथे. प्रत्येक जो गड आहे, जो तुम्ही म्हणताय की बऱ्याच लोकांना माहिती नाहीये, अशा गडांचे व्लॉग पण तुम्हाला YouTubeवरती मिळतील का? का असे गड आहेत जे तुम्हाला स्वतःहून रिसर्च करायला लागतील त्याच्यावरती? बरेच गड असे असतील ज्याला YouTubeवरती ज्यांच्यावरती व्लॉग्स नाहीयेत. अशा गडांच्या वेळेस तुम्ही काय करता? बरोबर, तुम्ही अपरिचित गडांबद्दल चांगला विषय काढलात. तर एखादा ना कुठला तरी व्लॉग नक्कीच असतो. कमी असतील, पण एखादा तरी नक्कीच मिळून जाईल तुम्हाला YouTubeवर, जे की बघून. आणि उलट अपरिचित गडांचं नक्कीच माहिती जास्त काढून गेलेलं चांगलं असतं. कारण तिथे एकतर वाट मळलेली अजिबात नसते आणि इतर पण काही धोके संभवू शकतात. कारण आजूबाजूला जर काही म्हणजे गाव वगैरे लांब असेल खूप, तर बाकी पण काही आपल्याला सपोर्ट नाही मिळत कधी-कधी. तर त्याची तर अगदीच डिटेलमध्ये माहिती काढून गेलेलं कधीही चांगलं. तर तुम्हाला काय वाटतं, की तिकडचे कोणी माहितीदार माणसं असतील, त्यांना आपण सोबत घेऊन जावं? कसं त्यांना त्यांचं गाईडन्सनी जावं? काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? नक्कीच. गावात नेहमी वाटाड्या सोबत घेऊन आपण जाऊ शकतो. गडाच्या पायथ्याशी असलेले गावकरी खूप प्रेमळ आणि अगदी हेल्पफुल असतात. त्यांना आपण थोडेसे पैसे का होईना देऊन नक्कीच घेऊन जावं. त्यांनाही थोडंसं उदरनिर्वाहासाठी मदत होते आणि आपल्यालाही वाटाड्या म्हणून त्यांचा नक्कीच चांगल्या रीतीने उपयोग होऊ शकतो. त्यामुळे मी तर नक्कीच सजेस्ट करीन, की शक्यतो जर गड अपरिचित असेल, तर नक्कीच वाटाड्या घेऊन जाणं योग्य ठरेल. तर गड निवडून झाला आणि माहिती काढून झाली. पण आता तिथे जाण्याचं माध्यमाचं काय? हां, बऱ्याच लोकांना असा गैरसमज असतो, की आम्हाला ट्रेकिंगला जायचंय म्हणजे माझ्याकडे कुठलीतरी क्रुझर बाईकच पाहिजे किंवा अगदी हाय एंड एस-यू-व्ही पाहिजे. तर हा अतिशय गैरसमज आहे लोकांचा. महाराष्ट्रातले असे बरेचसे गडकिल्ले आहेत, की मी तर लिटरली तुम्हाला सांगतो, मी Activaवर जातो. माझ्या 2015 ची माझी Activa आहे. तर लिटरली मी त्या नॉन गिअर गाडीवर फिरत असतो. असा कधीच अगदीच मोजक्या वेळेलाच अशी अडचण येते, की गाडी चढत नाहीये. पण तेवढं आपण आपल्या मागच्याला उतरवून थोडंसं मॅनेज करू शकतो त्यावेळेला. तर असा गैरसमज आपण पहिला काढून ठेवला पाहिजे. फक्त आपण जी गाडी घेऊन जातोय, तर ती व्यवस्थित आहे ना एवढं बघून घेऊन गेलं तरी काही प्रॉब्लेम नसतो. गाडीचं तर झालंच, पण गडावर जायला नियोजन हवं. तर त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच प्रत्येक गडावर जाताना नियोजन करून जाणं हे कधीही चांगलं असतं, की वेळेचा पूर्णपणे सगळं कॅल्क्युलेशन करून मगच जावं आणि शक्यतो अंधार पडायच्या आत परत आलेलं पण चांगलं असतं. कारण नाईट ट्रेक असेल तर गोष्ट वेगळी, परंतु जर आपण दिवसा जात असू, तर अंधार पडायच्या आत आलेलं सेफ असतं. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टनी जात असाल म्हणजे बस, रेल्वे, तर मग वेळेचं नियोजन अगदीच काटेकोरपणे आपल्याला पाहायला लागतं. हो, बरोबर आहे. पण नियोजनाचा भाग आहे, तर सोबत घेऊन काय-काय जायला हवं? गडावर जाताना काही-काही गोष्टी अशा आहेत, की ज्या सोबत बाळगलेल्या नक्कीच चांगल्या असतात. पहिली गोष्ट म्हणजे चांगले शूज, जे की काही-काही ठिकाणी आता कातळकडे वगैरे असतात गडावर, तर तिथे पाय घसरण्याचा धोका खूप जास्त असतो. तर त्या ठिकाणी आपल्याला ते शूज मदतीला येतात. त्यानंतर म्हणजे अडी-अडचणीच्या वेळेला सुरी एखादी जवळ नक्कीच बाळगावी. त्यानंतर गडावर ज्या गुहा असतात, तर त्या पाहण्यासाठी एखादा टॉर्च असलेला कधीही चांगला. आणि ट्रेकिंग पोल्स म्हणजेच थोडक्यात ज्या ट्रेकिंगच्या स्टिक्स असतात, तर त्याही आपल्याला कधी-कधी मदत करू शकतात. जर थोडासा गड अवघड किंवा मध्यम श्रेणीतला असेल, तर तिथे त्या असतील, तर त्याचाही नक्कीच फायदा होतो. ही तर पूर्ण मोहिमेची तुमची आखणी झाली. पण आता तुम्ही समजा गडावर पोहोचलाय, तर तिकडे बघायचं काय? नक्कीच वर गेल्यावर अशा बऱ्याच गोष्टी पाहण्यासारख्या असतात, ज्या की आपण वाचतो म्हणतो गडाच्या. तर त्याच्यात सर्वात पहिल्यांदा महादरवाजा असतो, जो की मेन जे गेट असतं गडाचं, तर त्याला महादरवाजा असं म्हणतात. त्या महादरवाजाला दोन्ही बाजूंनी देवड्या असतात. देवड्या म्हणजे पहारेकऱ्यांना राहण्याची जागा. तर तेही नक्कीच पाहण्यासारखं असतं. त्यानंतर गडावर बरेचसे टाके असतात, जे की पाण्याची व्यवस्था वगैरे सर्व. बुरुज असतात. त्यानंतर तोफा, धान्य कोठार, दारुगोळा कोठार आणि बऱ्याचशा गडांवर महादेवाचं मंदिर देखील असतं. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे शंकराचे खूप मोठे भक्त होते. त्यामुळे बऱ्याचशा गडांवर महादेवाचं मंदिरही पाहावयास मिळतं. आणि अजून एक म्हणजे तो गड तिथे का बांधला असेल, हेही आपण तिथे गेल्यावर समजून घेतलं पाहिजे, की त्या गडाचं जे स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे, त्यावेळेला ते खूप मॅटर करत होतं. तर ते सर्व आपण पाहून आपल्याला ते लक्षात येतं,
की हा गड हे भौगोलिक स्थान या गडासाठी का महत्वाचं आहे ते. आता आपल्या व्ह्युअर्सला ज्यांना माहिती नाहीये गड किल्ले कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात याच्यावरती काय तुम्ही सांगाल? गडकिल्ले हे मुख्यतः 4 प्रकारचे असतात. पहिला म्हणजे गिरिदुर्ग, जो की डोंगरावर बांधलेला किल्ला. त्यानंतर म्हणजे जलदुर्ग, जो की समुद्रात बांधलेला किल्ला, उदाहरणार्थ जंजिरा. तिसरा म्हणजे वनदुर्ग, जो की जंगलाच्या संरक्षणासाठी बांधलेला असतो. आणि चौथा म्हणजे भुईकोट. तर भुईकोट हा जमिनीवर बांधलेला किल्ला असतो, ज्याची की सुरक्षा व्यवस्था खूप महत्वाची आणि बघण्यासारखी असते. कारण तो म्हणजे जमिनीवर असल्या कारणाने त्याच्यावर हमला व्हायची खूप शक्यता असते. त्यामुळे त्याची सुरक्षा व्यवस्था एकदम मजबूत असते. आणि भुईकोटवरनं मला एक आत्ता रोमांचक किस्सा आत्ता आठवला. नक्कीच सांगा, आमच्या व्ह्युअर्सला पण ऐकायला आवडेल. तर झालं असं, मुघल पेडगावचा किल्ला जो आहे, तर तिथे अरबी घोडे आणि भरपूर सारा खजिना घेऊन ठाण मांडून बसले होते. आणि ती खबर लगेचच मराठ्यांना लागली. आणि तो प्रदेशच असा आहे की पूर्ण सपाट आहे. डायरेक्ट वार करणं तर अशक्यच आहे तिथे. त्याच्यात काही वादच नाही. तर मग मराठ्यांनी आपली युक्ती लढवली आणि गनिमी काव्याचा वापर करू असे ठरवून टाकले. तर त्यांनी आता काय केलं, 2 तुकड्या पाडल्या त्यांच्या. एक छोटी तुकडी केली आणि एक मोठी तुकडी केली. आणि छोट्या तुकडीला पाठवलं मुघलांवर थेट वार करायला. आता जसं मुघल मराठे छोट्या नंबरनी येत आहेत हे पाहिलं मुघलांनी, तर ते चवताळून त्यांच्या मागेच लागले. आणि सगळा किल्ला खाली केला आणि सगळं मुघली सैन्य मराठ्यांच्या मागे लागलं त्यांना संपवण्यासाठी. आणि मोठी जी तुकडी आहे नंतर, त्यांनी संधीचा फायदा उचलून अख्खा जो सगळा खजिना आणि अरबी घोडे आहेत, तर ते सगळं घेऊन फरार झाले. अशा यांनी असेही गनिमी कावे होतात. तर ह्याचे नक्कीच आपल्याला या इतिहासातनं नोंद घेता येईल. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, नक्कीच या इतिहासातून कळते. आता तुमचं मत मला सोलो ट्रेकिंग बद्दल काय आहे हे नक्की सांगा. नक्कीच सोलो ट्रेकिंग पण हा एक अतिशय रोमांचक विषय आहे की आपण एकटे असतो पूर्ण नेचरमध्ये वगैरे, आणि त्यांनी आपला खरं तर कॉन्फिडन्स खूप जास्त वाढतो. ज्या ठिकाणी आपण जिथे आपण एकटे जाऊ शकतो ते ट्रेकिंग सारख्या गोष्टीमध्ये, तर त्यांनी नक्कीच आपला कॉन्फिडन्स खूप वाढेल. परंतु सोलो ट्रेकिंगमध्ये काळजी घेण्याच्याही बऱ्याच जास्त गोष्टी असतात, कारण आपण पूर्णतः एकटे असतो आणि सोबत कोणी नसतं. तर त्यासाठी काय करावं हे मी सांगेन. पहिली गोष्ट म्हणजे आपलं जे लोकेशन असतं, आजकाल टेक्नॉलॉजीचा आपण नक्कीच चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. तर ते कोणाला तरी शेअर करून ठेवावं, जेणेकरून जर काही कुठे आपण हरवलो तर आपल्या जवळच्यांना ते कळू शकेल. दुसरी गोष्ट म्हणजे आपण गडावर जाताना पायथ्याच्या गावकऱ्यांना नक्कीच सांगून जावं की मी असं असं चाललोय आणि एकटाच आहे. हे जर जेव्हा सांगून आपण जातो तेव्हा त्यांना पण एक कल्पना असते की असं असं कोणीतरी वर गेलंय आणि ते परत जर आपण काही झालं तर त्यांनाही ते आपली मदत करू शकतात. अगदी बरोबर. या सगळ्या गोष्टींची काळजी नक्कीच घेतली पाहिजे. आणि आणखीन एक मी नक्कीच सुचवीन की ज्या गडाची आपल्याला पूर्णतः माहिती आहे किंवा ज्याचे रस्ते आपल्याला नीट माहिती आहे, तर अशाच गडांवर एकटा जाऊ. म्हणजे उगाच कुठलाही गड निवडला आणि निघाले असं करून नाही चालणार, कारण ते धोकादायक ठरू शकतं. नक्कीच. पण गड किल्ले फिरणं काही सोपं नाहीये. तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्हाला ऊर्जा कुठनं मिळते? ऊर्जा, छत्रपती शिवाजी महाराज याहून मोठी ऊर्जा काय असू शकते. आपण तर त्यांच्या पायाची धूळ पण नाही. महाराजांनी रायरेश्वर पठारावर कान्होजी जेधे, बाजी पासलकर, सूर्याजी मालुसरे, तानाजी मालुसरे यांच्या समवेत स्वराज्याची शपथ घेतली होती. हे तर तुम्हाला नक्की माहीतच असेल. तर आणि त्यांनी स्वराज्याची घेतलेल्या शपथीप्रमाणे स्थापना देखील केली. तर इतकं सगळं महाराजांनी केलं, तर आपण गडकिल्ल्यांवर फिरायला का नाही जाऊ शकत. आणि त्यावेळेचे मावळे पण असे होते की अक्षरशः महाराजांनी सांगितलेल्या मोहिमेवर जाण्यासाठी भांडायचे की महाराज मला जाऊ दे, मला जाऊ दे, मी जाणार. आणि नाहीतरी आजकालची पिढी वैयक्तिक स्वार्थासाठी काय काय करते हे तर आपण पाहतोच. नक्कीच. अगदी बरोबर बोललात तुम्ही. पण आता ज्यावेळेस तुम्ही अशा गडांच्या मोहिमेवरती जाता, त्यावेळेसच्या तुमच्या काही अशा आठवणी आहेत का, ज्या रोमांचक आहेत खूप? हो, मला आजही आठवतंय की मी आणि आकाश कोथई गडवर गेलो होतो. आणि तो गड असा आहे की जिथे पठारावर ऑफरोडिंग करत गाडीने जावं लागतं आणि मग त्याच्यानंतर वर ट्रेकिंग असतं. तर असे काही किल्ले आहेत मुंबई साईडला की ज्याला असं करायला लागतं. तर आम्ही ॲक्टिवावर होतो दोघंही, आणि ॲक्टिवा फारशी काही नीट चढत नाही याच्यावर ऑफरोडिंगमध्ये थोडंसं प्रॉब्लेम येत होते जाता जाता. आणि थंडीचे दिवस होते त्यामुळे धुकं तर खूप जास्त होतं. आणि हेल्मेट तर आम्ही घालतोच, त्याच्यात काही वाद नाही. तर हेल्मेट अचानक मग असं वाटलं की धुकं वाढलंय खूप आणि असं काहीतरी जळल्याचा वास पण येत होता. म्हटलं काय कोणी आजूबाजूला काय आग वगैरे लावली असेल असं वाटलं, आणि आम्ही पुढे चालत राहिलो. आणि नंतर सहज खाली बघितलं
तर तो धूर आजूबाजू नाही तर गाडीच्या इंजिनमधनंच येत होता. तर गाडी एकदम ओव्हरहीट झाली होती आणि ते असा एकदम अचानकच ते घडलेलं होतं. मग पुढे काय केलं तुम्ही? माघार घेणं तर आमच्या रक्तात नाही. त्यामुळे असं गडावर आलोय आणि असं झालं म्हणून परत निघाला असं तर नाही. मग आहे तिथेच गाडी लावली आणि मग लागलो मग चालायला. भरपूर चालण्यात जवळपास 1-1.5 तास गेला. परंतु गड तर नक्कीच फिरून झाला. त्याचा मला नक्कीच आनंद आहे. आणि गावकऱ्यांना विचारलं की आणि जाताना हे पण बघितलं होतं की गाडीला पंक्चर आहे असाही आमचा अंदाज होता. कारण टायर थोडंसं फ्लॅट होण्याच्या मार्गावर होतं. तर गावकरी म्हटले 6 किलोमीटर तर काय कुठे मिळणार नाही पंक्चरवाला. मग आता काय करायचं, काय करायचं? पण कसं तरी मॅनेज करून गाडीनी पण थोडी साथ दिली आणि तो झाला दौरा यशस्वी. त्याचा मी नक्कीच आनंद मानतो. बापरे! खूपच अनपेक्षित घटना आहे ही. आणखी असे काही किस्से आहेत का तुमचे? आणखी सांगायचं झालं तर अरे हां, तो सोंडाईचा किस्सा तर मी सांगायचं विसरलोच. मी आणि आशुतोष माझा मित्र आम्ही सोंडाई किल्ल्यावर गेलो होतो. सकाळी लवकरच पोहोचलो दोघं असल्यामुळे आणि किल्ला बघून वगैरे परत खाली आलो होतो आणि परतीच्या मार्गावर होतो. तर जाता आता आशुतोष लघवी करण्यासाठी गेला झाडाच्या इकडे आणि समोरच एक लाकूड पडलेलं होतं आणि जसा तो लघवी करायला लागला, लाकूड अचानक हललं. त्याला काही समजेच नाही नक्की काय झालं ते. नंतर लक्षात आलं ते लाकूड नसून 6 फुटी धामण होती. तर अशाही काही आठवडे असतात. तर आजूबाजूला निसर्गात फिरताना आजूबाजूला बघून वावरणं हेच योग्य ठरतं आणि तो मला नाही वाटत की तो किस्सा तोही कधी विसरेल आणि मीही कधी विसरीन. आणि नाही आपले व्ह्यूअर्स विसरतील. हो. तर आता पुढील वाटचालीबद्दल तुमच्या काही सांगा आम्हाला. रेग्युलर ट्रेकिंग तर सध्या चालूच आहे. परंतु पुढे माझे असे प्लॅन आहेत की थोडं रॉक क्लाइम्बिंग, रॅपलिंग, त्याच्यानंतर चिमणी क्लाइम्बिंग टेक्निक अशा ज्या टेक्निकल गोष्टी आहेत ट्रेकिंगमधल्या, तर त्याही मला शिकायच्या आहेत. जेणेकरून मला जे काही अजून अवघड गड किंवा जे सुळके आहेत, तेही मला सर करता येतील. तर अशी योजना नक्कीच डोक्यात आहे. विशेषतः सांगायला मला नक्कीच आवडेल, की तुमचं जे पेज आहे ट्रेक डेस्टिनेशन याचं सुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल. त्याच्याबाबत तुम्ही जे गडांची माहिती आणि फोटोज टाकत असता ते नक्कीच कोणाला तरी फायद्याचं ठरेल. हो, नक्कीच. तर जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल? ट्रेकिंगला जाताना मजा मस्तीसाठी जाच, पण त्या गडाचा इतिहासही जाणून घेणं महत्वाचं आहे. लोक काय करतात जाऊन तिथले जे टाकं असतात तर तिथे पोहायला लागतात किंवा वास्तूंची हानी करतात. गडावर जाऊन सिगरेट, दारू असल्या गोष्टी करतात. तर आपल्या मावळ्यांनी तिथे जीव दिला आपल्या स्वराज्यासाठी आणि तिथे जाऊन असं करण्यात लाज वाटली पाहिजे आपल्याला. अशा गोष्टी सध्या चालू आहेत आणि काही लोक तिथे नावच जाऊन लिहितात गुहेत किंवा कुठल्या धान्य कोठारात काय की आपण गेलो की तिथे आपलं नाव लिहून येतात. महाराजांनी 350 किल्ले जिंकले परंतु कुठेही स्वतःचं नाव नाही लिहिलं आणि हे एकदा जातात बरसा भिजल्यावर डान्स बिन्स करत असतात आणि हे असं करून स्वतःची नावं वगैरे लिहून येतात. तर या असल्या गोष्टी पहिल्या बंद झाल्या पाहिजेत आणि माझं असं स्पष्ट मत आहे की शासनाने याच्यावर एक कायदा आणला पाहिजे जेणेकरून हे थांबेल. नाही तर आपण तुम्ही आणि मी नुसतं बोलून हे काय कधी थांबणाऱ्यातलं नाहीये आणि प्रत्येक ठिकाणी तिथे जाऊन लोक त्यांना अडवूही शकणार नाहीत. हे स्वतःलाच लावलेली सवय हीच कामी येणार आहे. आणि आणखीन एक म्हणजे मी सह्याद्री प्रतिष्ठान आणि असे बरेच काही प्रतिष्ठान आहेत की जे गड संवर्धन आणि जतन यावर कामं करत असतात. तर त्यांचं मी विशेष कौतुक करू इच्छितो की त्यांचं काम हे अतिशय पुण्यात्मक आहे. आणि आणखीन एक म्हणजे गडावर ठीक आहे असलेला कचरा उचलू नका पण ऍटलीस्ट स्वतःहून कचरा करू नये एवढी तर आपण जबाबदारी नक्कीच निभावू शकतो. नक्कीच. तर असा आपण पॉडकास्टच्या एंडला आलो आहोत. तर तुमचा हा पहिला पॉडकास्ट होता. कसं वाटलं तुम्हाला? पहिलाच एक्सपिरियन्स आहे खरं तर असं कॅमेरा आणि तुमचा हा सेटअप इतका उत्तम आहे की बघून थोडंसं सुरुवातीला नर्वस वाटलं होतं की कसा होईल काय होईल. परंतु मनमोकळेपणाने आपल्याशी बोलता आलं याचा मला खूप आनंद वाटतो. आणि या या प्लॅटफॉर्म मार्फत युट्यूब हा इतका मोठा प्लॅटफॉर्म आहे की आपला तुमच्या चॅनलच्या नावाप्रमाणेच द पॉवर ऑफ व्हॉइस त्या व्हॉइसची पॉवर नक्कीच बऱ्याच आपल्या व्ह्युअर्स पर्यंत पोहोचेल आणि चांगले सकारात्मक बदल होतील अशी मी नक्कीच आशा करीन. तुम्ही तुमचा मूल्यवान वेळ काढून आमच्यासाठी आलात आणि तुम्ही पॉडकास्ट आमच्यासोबत निभावलात. त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद करतो मी. आणि नक्कीच तुमच्या मोहिमेसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो आणि नक्कीच तुम्ही 100 काय त्याहून जास्ती गडांवरती तुम्ही तुमची मोहीम पार पाडा, अशीच आमची आशा आहे. खूप खूप धन्यवाद. थँक यू.